गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतर विशाळगडावरील हिंसाचाराचा झालेला प्रकार समोर आला। त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच होते। पण या सगळ्या प्रकारानंतर मला ह्या गोष्टी माहित आहेत की विशाळगडावर असणारा दर्गा आणि विशाळगडाचा इतिहास आणि विशाळगडावर काय काय महत्त्वाच्या गोष्टी इतिहासात घडलेल्या आहेत याचा थोडा आढावा घेऊ आणि त्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थितीवर बोलू। मी सचिन आणि आपण पाहताय मराठी थिंक टाइम। विशाळगडाचा इतिहास खूप रोचक घटनांनी पूर्ण आहे। महाराजांच्या 1659 मध्ये किल्ला मिळवण्यापूर्वी त्याचा इतिहास काय होता याचा जरा आढावा घेऊ। इसवी सन 1190 दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापुराहून पन्हाळ्यावर हलवली। घाट मार्गाचा रक्षण करण्यासाठी त्याने अनेक किल्ले बांधले होते। त्यातील एक किशागिला म्हणजेच खेळणा उर्फ विशाळगड होता। 1312 मध्ये यादवांच्या हाती असण्याचा या किल्ल्याचा उल्लेख आहे। यादव साम्राज्याच्या अस्तानंतर बहामनी राज्याची सत्ता आली। 1469 मध्ये बहामनी सुलतानाने खेळणा किल्ला घेण्यासाठी मलिक रेहानला पाठवले। 6 अपयशी प्रयत्नानंतर 7व्या प्रयत्नात 9 महिन्यांच्या निकराच्या संघर्षानंतर त्याने किल्ला घेतला। मलिक रेहानच्या नावाचा दर्गा किल्ल्यावर आहे। सध्या हाच दर्गा अतिक्रमणाच्या वादात अडकलेला दिसतो। आपल्या महाराजांच्या इतिहासात 1659 खूप महत्वाचा आहे। शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यावर खेळणा किल्ला जिंकून त्याचे नाव विशाळगड ठेवले। त्यानंतर सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडावर पोहोचले। बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मावळ्यांसह पन्हाळा वेढ्यातून महाराजांना सुटण्यासाठी पावनखिंडीत लढले आणि प्राणांची आहुती देऊन शत्रूंच्या ताब्यातून शिवाजी महाराजांना वाचवले। 1689 संभाजी महाराज याच विशाळगडावरून रायगडावर जात असताना संगमेश्वर येथे पकडले गेले। त्यांची हत्या झाली। पण हा विशाळगड संभाजी महाराजांचं लास्ट दर्शन घेऊ शकला। 1701 साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावरच सती गेल्या होत्या। अशा महत्वाच्या घटना महाराजांच्या काळात या किंवा संभाजी महाराज राजाराम महाराजांच्या काळात घडल्या। त्याच्यानंतर 1702 साली औरंगजेबाने मोठ्या फौजफाट्यासहित विशाळगड जिंकून घेतला आणि त्यानंतर किल्ल्याचे नाव सरवरलांना ठेवले। वापस 1707 मध्ये ताराराणींनी विशाळगड पुन्हा जिंकून घेतला। विशाळगड करवीरांच्या ताब्यात पुन्हा परत आला। 1844 साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून उद्ध्वस्त केली। सध्या कोल्हापुरात चालू असलेल्या विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा पेटलेला दिसतो। जमावानं अतिक्रमणाविरुद्ध पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात घरांवर हल्ला आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। परंतु या गोष्टींचा आजपर्यंत निर्णय का लागलेला नाही। अतिक्रमणाचे फुटेज मी मॅपद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला। त्यावरून असे दिसले की अतिक्रमण एका दिवसात तयार झालेले तर नाहीये। या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपात वाढत असताना हे अतिक्रमण तेव्हा याला रोख का लावला गेलेला नव्हता। शहराजवळ असणाऱ्या बाकी किल्ल्यांचा जर आढावा घेतला तर सिंहगडाचा फुटेज पाहता असे दिसते की सिंहगडावर अशी गोष्ट सापडत नाही। माझ्या मते या मुद्द्याला सोल्युशन एवढेच आहे की जर काही गोष्टी जसे की मलिक रेहान दर्गा जो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे इतिहासातील काही जर खानाखुणा असतील तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने याचा राम मंदिराचा जसा छडा लावला तसा इथे आपण सोल्युशन शोधू शकतो। या मुद्द्याचा धार्मिक मुद्दा न बनवता अतिक्रमणाचा मुद्दा म्हणूनच पाहिले पाहिजे आणि याच्यावर सोल्युशन म्हणून सगळ्या कम्युनिटीच्या लोकांना आणि लीडर्सला एकत्र बोलून सोल्युशन शोधलं पाहिजे। त्यात रिहॅबिलायझेशन सारखे उपाय दिसतात आणि असे प्रकार पुन्हाही घडणार नाहीत किंवा अशी वेळ डबल येणार नाही याची काळजीही सरकारने या उदाहरणा थ्रू घेतली पाहिजे।